नमस्कार मंडळी, मी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघताय ना, आपली इडली किती छान मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. वेट लॉस जरी करत असाल ना, तरीसुद्धा तुम्ही इडली खाऊ शकता नाश्त्याला. त्याचसोबत मुलांच्या टिफिनला सुद्धा ही इडली देऊ शकता. खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्याचसोबत झटपट देखील तयार होते. नेहमी नाश्त्याला काय बरं बनवायचं हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल ना, तर हा बेस्ट आणि एकदम हेल्दी असा ऑप्शन आहे. त्याच्यासाठी इथे मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे. साधारण 1 वाटी डाळ मी स्वच्छ धुवून साधारण 3 ते 4 तास भिजवून घेतलेली आहे. तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता किंवा अगदीच वेळ नसेल तर गरम पाण्यात डाळ भिजू घालायची. 2 तासात आपली डाळ तयार होते. किंवा तुम्ही मूग डाळऐवजी मसूर डाळसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यासाठी थोडीशी पूर्वतयारी करूया. अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. रवा बारीकच वापरायचा. अर्ध्या वाटी रव्यासाठी 1 वाटी दही. दहीसुद्धा फ्रेश वापरायची, आंबट दही घ्यायची नाही. छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. रवासुद्धा बारीक वापरला ना तर इडली छान अशी तयार होते आणि जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता. छान असं बघा हे साधारण 5 ते 6 मिनटं फेटून घ्यायचं, म्हणजे मिश्रण छान असं हलकं तयार होतो. आणि रवा आहे त्याच्यामुळे 10 ते 15 मिनटं हे बाजूला रेस्टसाठी ठेवून घ्यायचं, म्हणजे छान असा फर्मेंट होतो. आता भिजून घेतलेली डाळसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायचं. कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ मिक्सरला वाटून घ्यायची. 3-4 हिरव्या मिरच्या आणि आलं घातलेलं आहे. आवडत असल्यास लसूणसुद्धा घालू शकता. छान असं मिक्सरला कमीत कमी पाणी वापरून फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. बघा, अगदी छान असं तयार झालेलं आहे. डाळ आपली एकदम व्यवस्थित भिजलेली असली ना तर पीठसुद्धा एकदम फाईन असा तयार होतो. रवासुद्धा तोपर्यंत छान असा फुललेला आहे. आता तयार करून घेतलेली डाळसुद्धा याच्यातच आपल्याला घालून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं मिश्रण बाउलमध्ये घालून घेतलं. नंतर आपण विस्करने चांगलं विस्क करून घेऊया. चांगलं फेटून घ्यायचं. जेवढं चांगलं फेटून घेतो ना आपली इडली तितकीच छान हलकी आणि जाळीदार तयार होते. आणि जर तुम्हाला हे इन्स्टंट करायचं नसेल तर तयार केलेलं बॅटर तुम्ही फर्मेंट करून दुसऱ्या दिवशी इडली करायला घेऊ शकता. तर याच्यापासून तुम्ही इडलीच नाही, डोसा, उत्तप्पासुद्धा तयार करू शकता. खूप छान तयार होतो आणि डाएटवर असेल ना तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आता काही भाज्या घालूया. इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आवडत असल्यास तुम्ही गाजर, शिमला मिरचीसुद्धा याच्यात घालून घेऊ शकता. म्हणजे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता. त्याच्यानंतर 1 चमचा इतकं जिरेसुद्धा घालून घ्यायचं. जिरे घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर जेवढं चवीपुरतं मीठ लागतं तेवढं मीठ घालून घ्यायचं. आणि हो, आवडत असल्यास हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही याच्यात घालून घेऊ शकता. खूप छान टेस्ट लागते. फक्त घरात लहान बाळासाठी बनवणार असाल तर स्किप केली तरी चालेल. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता तयार केलेलं बॅटर बाजूला ठेवून घ्यायचं. तोपर्यंत इडली स्टीम करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं. इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. ही सगळी पूर्वतयारी आपल्याला बॅटरमध्ये इनो घालण्याच्या आधी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे सगळी पूर्वतयारी करून घेतली की पटकन इनो घालायचा आणि डायरेक्ट इडली स्टीम करायला ठेवायची. कारण इनो घातल्यानंतर जास्त वेळ बॅटर बाहेर ठेवलं तर इडली अजिबात तुमची मऊ होणार नाही. आणि इनो, सोडा काहीही घालायचा नसेल तर तुम्ही हे बॅटर डायरेक्ट रात्री फर्मेंट करून दुसऱ्या दिवशी इडली, पाहिजे तर डोसे, उत्तप्पा याच्यापासून तयार करून घेऊ शकता. बघा, इनो घातल्यानंतर छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण इडलीचं भांडंसुद्धा तयार करून ठेवलेलं होतं याच्यात घालून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला थोडंच घालून घ्यायचं, कारण इडली स्टीम झाल्यानंतर भरपूर अशी फुलली जाते. त्याच्यामुळे बॅटर आधीच कमी घालून घेतलं तर इडली छान अशी फुलली जाते आणि मऊसूत अशी तयार होते. छान असं मी स्टँडमध्ये ठेवून घेतलेलं आहे. पाणीसुद्धा आधीच आपण गरम करून घेतलेलं आहे. नंतर पॅक असं झाकण बंद करून साधारण 15 मिनटं आपण हे इडली स्टीम करून घ्यायची. इडली चांगली स्टीम झाली की नाही चाकू किंवा टूथपिकने चेक करून घ्यायचं आहे. झाली नसेल तर अजून 5 मिनटं तुम्ही स्टीम करून घेऊ शकता. बघा, आपली इडली 15 मिनटात छान अशी स्टीम झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम जाळीदार आणि मऊसूत अशी तयार झालेली आहे. त्याचसोबत इडलीच्या भांड्याला सुद्धा अजिबात चिटकलेली नाही. एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा आपण हे काढून घेऊ शकता. बघा, एकदम अशी मऊसूत, हलकी, जाळीदार आणि पौष्टिक इडली आज आपण तयार करून घेतलेली आहे.
अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डाळीपासून इडली बनवू शकता. याच्यापासून इडली, डोसे, आप्पे एकदम सोप्या पद्धतीने तयार करून घेऊ शकता आणि सकाळी मुलांना डब्याला किंवा तुम्ही डाएटवर जरी असाल ना तरीसुद्धा ही इडली खाऊ शकता. खूप हेल्दी आहे आणि बनवायलासुद्धा तुम्ही बघितली खूप सोपी आहे. अगदी अर्ध्या तासात आपण ही इडली सकाळीसुद्धा तयार करून घेऊ शकता आणि जर सकाळी होत नसेल तर सगळी तयारी रात्री करून ठेवायची आणि झटपट अशी सकाळी आपण इडली तयार करून घेऊ शकतो. छान अशी चटणीसुद्धा तयार केलेली आहे. तुम्ही आवडत असल्यास सांबारबरोबर खाल्ली तरी चालेल. कशी वाटली आजची ही साधी सोपी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.